नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म आणि डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म दोन्ही ॲडमिशन प्रोसेसच्या बाबतीत कॅप राऊंड 3 अर्थात तिसरी प्रवेश फेरी आहे. त्याचा तुम्ही सगळ्यांनी ऑप्शन फॉर्म भरला असेल. मी ऑप्शन फॉर्म भरायच्या वेळी तुम्हाला अपडेट केलेलं होतं की कशा पद्धतीनं ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, किती दिवसात तो भरायचा होता. अर्थात आता तुम्ही कॅप राऊंड 3साठी ऑप्शन फॉर्म भरला असेल तर त्याच्या रिझल्टबाबत आज आपण सविस्तर बोलणार आहोत. लक्षात ठेवा, कॅप राऊंड 3मध्ये जो रिझल्ट लागणार आहे त्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत. कॅप राऊंड 3मध्ये पहिले 6 जे काही कॉलेज असतील ते तुम्हाला आता या ठिकाणी ॲटो फ्रीज होत असतात. म्हणजे काय, कॅप राऊंड 3मध्ये तुम्हाला पहिल्या 6 क्रमांकांपैकी कुठलंही कॉलेज जर लागला असेल तुमच्या ऑप्शन फॉर्ममधील तर ते ॲटो फ्रीज होणार आहे, ते घ्यावंच लागणार आहे. ओके. आणि या ठिकाणी कॅप राऊंड 4साठी तुम्हाला जाता येणार नाही आहे जर ॲटो फ्रीज झालं असेल तर. अर्थात कॅप राऊंड 3चा रिझल्ट कधी येणार आहे तर कॅप राऊंड 3चा रिझल्ट बॅचलर ऑफ फार्मसी अर्थात बी फार्मसाठी कॅप राऊंड 3चा रिझल्ट जो आहे तो आज अर्थात दिनांक 27/10/2025 या ठिकाणी येणार आहे. लक्षात ठेवा, आज दिवसभरात हा कॅप राऊंड 3चा रिझल्ट आहे तो कधीपर्यंत पण येऊ शकतो. ठीक आहे, कधी कधी रात्री उशिरा देखील अलॉटमेंट येत असतं. तुम्ही तुमच्या या ठिकाणी CETCLच्या वेबसाईटवरती चेक करत राहायचं आहे. कधी कधी पहिल्यांदा इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट हे पहिल्यांदाच येत असतं आणि त्यानंतर या ठिकाणी तुमच्या लॉग इनमध्ये जे चेक करतो आपण, तुमचा ॲप्लिकेशन ID PH25ने जो सुरू होतो तो आणि डेट ऑफ बर्थ टाकून चेक करतो, त्याचा पर्याय देखील डॅशबोर्डवरती चेक करता येतो. तर ते तुम्हाला चेक करायचं आहे. मी प्रवासात असेल आज, त्यामुळं कदाचित मला या ठिकाणी अलॉटमेंट आल्यावर सांगता येणार नाही. त्यामुळं मी ते जे अलॉटमेंट आहे आल्यास या ठिकाणी तुमचं आपल्या चॅनलचं जे कम्युनिटी पोस्ट आहे त्या ठिकाणी मी अपडेट करेल. ठीक आहे. तर कॅप राऊंड 3चा रिझल्ट 27/10/2025 रोजी येणार आहे. 28, 29, 30 या दरम्यान तुम्हाला कॅप राऊंड 3मध्ये मिळालेल्या कॉलेजच्या संदर्भात जी आपण सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस करतो, अर्थात मिळालेलं कॉलेज घ्यायचं आहे तर फ्रीज करणं नको आहे, पुढच्या राऊंडला जायचं आहे. कधी पुढच्या राऊंडला जाता येईल तर जर ते कॉलेज 7 किंवा 8 किंवा त्यापेक्षा पुढच्या क्रमांकाचं असेल, 7, 8, 9 असं असेल, पहिल्या 6 पैकी ते कॉलेज असेल तर ते घ्यावं लागेल, ॲटो फ्रीज होतं. ओके. आणि सीट ॲक्सेप्टन्स फी यापूर्वी एकदा भरली असेल तर ती पुन्हा भरावी लागत नाही. ओके. आणि जर तुम्ही फ्रीज केला असेल तरच त्या संबंधित कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. ओके. आणि यापूर्वीच मी व्हिडिओ बनवलेले आहेत ज्यांचा ऑनलाईन नंबर लागला नसेल किंवा हव्या असलेल्या कॉलेजला लागत नसेल तर मॅनेजमेंट कोटा काय असतो, इन्स्टिट्यूट लेवल काय असतो, घेतलेलं ॲडमिशन कधीपर्यंत कॅन्सल करता येतं, तर ही सगळी माहिती तुम्ही बघून घ्या. आणि आता आपण बोलूया डिप्लोमाच्या बाबतीत अर्थात डी फार्मच्या बाबतीत. कॅप राऊंड 3चा रिझल्ट हा उद्या अर्थात 28/10/2025 रोजी येणार आहे. आणि 29 आणि 30च्या दरम्यान या 2 दिवसात तुम्हाला या ठिकाणी सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस, जे काही फ्रीज, बेटरमेंट किंवा ॲटो फ्रीज झाला असेल तर सीट ॲक्सेप्टन्स फी आधी भरली असेल तर परत भरावी लागत नाही. म्हणजे जी बी फार्मच्या बाबतीत रूल लागू आहे ते सुद्धा डिप्लोमाच्या बाबतीत लागू आहे. सेम प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी 2 दिवसात करता येणार आहे. तर ह्या ज्या तारखा आहेत त्या लिहून ठेवा, वेळोवेळी वेबसाईटला व्हिजिट करा. मी 3 ते 4 विद्यार्थी असे बघितलेले आहेत रिपोर्टिंगला आलेले की त्यांना माहीतच नाही ॲटो फ्रीज झालेला आणि मग पुढच्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरता येत नाहीत, तेव्हा त्यांना जाग येते की अरे आपण मागच्या राऊंडला चेकच केलं नाही. तर ह्या ज्या मी तारखा सांगतो आहे किंवा ही जी वेबसाईटची लिंक मी देतो आहे ती वेळोवेळी व्हिजिट करून तुम्ही चेक करत राहणं गरजेचं आहे. ओके. होप सो दिलेल्या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. अर्थात कॉलेज कधी सुरू होईल याबाबत लवकरच अपडेट केलं जाईल. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, ज्यांचं डॉक्युमेंट काही द्यायचं राहिलं असेल बी फार्मच्या बाबतीत तर तुम्हाला कॅप राऊंड 4च्या रिपोर्टिंगचा शेवटचा दिवस आहे, त्याच्या अगोदरपर्यंत तुम्हाला ते डॉक्युमेंट जमा करायचे आहेत. ओके. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.